बघतो आपण टोटल 4 वर पहिला विकेट टीमनं सध्या गमावलाय। बॅटिंगसाठी ऋषी चौधरी आलाय, एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडूने एक चांगल्या इनिंगची गरज टीमला देखील आहे। रोहन सज्ज होते, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय, बॉल अवांतर चेंडू तुम्हाला बघायला मिळेल। अतिरिक्त रन तुम्हाला बघायला मिळेल। स्कोरबोर्ड सध्या बघायला मिळेल 5 वर। शांत आणि संयमित सुरुवात सध्या मैदानात बघायला मिळते। एक प्रमुख बॅटर सध्या गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवळी संघाने गमावलाय आणि अगदी मिडल ऑर्डरवर जबाबदार त्यांच्याही आता बघायला मिळतात। रोहन तयार झालाय, स्किट केला हा बॉल, डीप राहिलाय। क्रिकेटमध्ये व्हायला म्हणतात सबमरीन डिलिव्हरी आणि तसाच बॉल निघून गेला विकेट कीपर कडे आणि अगदी हा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय। स्पर्धा सध्या अगदी बघतो 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि गौरी स्पोर्ट्सचे सर्व एक आदर्श व्यक्तिमत्व आमदार चषकाचे दमदार आयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राजेश काथारा व्यासपीठावर आहेत। हो, करा फिल्डिंग तिथे अमोल कडून या अपेक्षा नाहीये टीमला। बॉल चालेल लॉंग ऑन कडे। चला सुदैवानं की बॉल अटेंड झालेला नाहीये बॅटरचं सुदैव, परंतु एका बाजूला लॉंग ऑन क्षेत्र खाली होतं, हा बॉल बाउंड्री लाईन बाहेर गेला नाही, फिल्डरचं सुदैव। अगदी 2 रन पूर्ण जातील अगदी केलेत या दोन्ही बॅटरनं। स्कोरबोर्ड पोहोचतोय सध्या पहिलं षटक सुरू असताना 7 वर। आकाश काथारे यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमदार चषकामध्ये त्यांचंही तेवढंच मोठं योगदान असतं सातत्यानं आणि आज 40+ दर्जेदार क्रिकेट सन्माननीय राजेश काथारे खेळत आहेत। व्हाईट बॉलचा इशारा बनता चेक आलो। चला पहिल्या षटकातील अंतिम बॉल रोहन। चला पहिलं षटक संपलंय। पॉवर प्लेचं काहीशी चांगली सुरुवात झाली होती, थोडा रन मध्ये थांबले होते, परंतु पुन्हा एकदा एंड चांगलं झालंय। सिंगल डबल न ते रन कव्हर केलेत। पहिलं षटक संपलं आणि 10 धावा बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवळी संघ एक खेळाडू बाद। चला स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 10 धावांवर आपण पाहतोय। गोलंदाजीसाठी मीत पाटील आलाय सेकंड ओव्हर मध्ये, ऋषी चौधरी आणि त्यासोबत स्ट्रायकर इनकडे रत्नदीप चौधरी, खराखुरा रत्न आहे वळवळी गावचा आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा दमदार एक षटकार। बरेच कानमंत्र दिलेत आमच्या डीजेनं। आमचे जांभूलपाड्याचे क्रिकेट वेडे प्रेक्षक सागरजी पाटील यांचं हार्दिक स्वागत। हो काय फटका खेळ, हाय स्टँडर्ड शॉट आहे, फार मोठा चेस आहे फिल्डर साठी, परंतु अवघड झालाय। बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल होतोय 4 धावांसाठी। चांगला अनुभव आहे डीजे तुम्हाला। चौकार आला, मागील 2 बॉल मध्ये 10 रन आले। स्कोरबोर्डवर 20 धावा बघायला मिळत आहेत।
सागरजी पाटील या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. जांभूलपाडाचे आमचे क्रिकेट वेडी प्रेक्षक. बॉल हवे ते मिस्ट्रामिंग आहे फील्डर डाऊन द बॉल जज करत असताना वेल जज अँड वेल कॅच. खरं तर आक्रमक झाला होता खरं तर रत्नदीप चौधरी मागे 2 बॉल मध्ये, परंतु क्रिकेट खेळामध्ये संयमी तेवढा महत्वाचा असतो. एक संयम आमच्याकडे आहे परंतु क्रिकेट खेळामध्ये एक संयम तुमच्याकडे असायला हवा. अजून एक खेळाडू जेलबाद. कमी गतीचा चेंडू होता. वेट वॉच आणि प्ले उचलला बॉलला आणि हा फटका चुकीचा निवडलाय. विशाल चंद्रनकर या बॅटरनं सरळ थेट फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावतो हा झेल. पटर आउट. लगातार 2 मोठे फटके आल्यानंतर लगातार 2 मोठे झटके लागलेत बॅटिंग करत असताना वलवडी टीमला. मुकेश शेलटकर हा नवीन बॅटर आलाय. स्कोरबोर्डवर 20 धावा बघा मिळतात. मित पाटीलचा प्रतिम कमबॅक आणि हॅट्रिक बॉल तो आता बॉल डिलिव्हर करणार आहे. लगातार 2 विकेट त्याने घेतलेत. स्लोअर बन केला. पुन्हा एकदा बॉल हवा त्या परंतु इथे आहे वारा आणि त्या वाऱ्याची साथ मिळाली आहे. बॉल बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. ते आगमन झालं. काका या आपण व्यासपीठावर. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय. 16 रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. मुकेश शेळकर येताना षटकार त्यांनी येता क्षणी ठोकलाय. वेगवान बॉल होता. बॅटच्या टो एंडवर बॉल लागलाय परंतु अगदी त्यानंतर अगदी बघू शकतो आपण प्ले डाऊन झालेत ना अंपायर. यस बोल्ड झालेत. बोल्ड आउट झालेत आणि अजून एक महत्वाची विकेट. लागेल. 3 चेंडू त्याने खेळत आणि त्यासोबत 2 डबल त्याने केले. त्यामध्ये तिसरं षटक सुरू झालंय. पुन्हा एकदा रोहन घरात आलाय. थोडा आता वारा आपण बघतोय थोडा वाढलाय आणि
स्पष्ट तुम्हाला देखील मायक्रोफोन द्वारे देखील त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. त्यामुळे या एंडना समोर डाऊन ग्राउंड खेळणं थोडं कठीण असतं, परंतु या मैदानामध्ये रन बनतात आणि त्यासाठी ओळखलं जातात. हे मैदान ऋषी आलाय स्ट्रायकर एंडकडे. रोहनचा पहिला बॉल समोर लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन कडे चेंडू घरंगळ चाललाय. 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. 5 षटक 4 गोलंदाज 1 DRS तुम्हाला बिमर साठी दिला जाईल. हा देखील नियम तेवढाच महत्वाचा. आणि आणखीन एक महत्वाचा नियम, जर समजा बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर बेस पडली असेल तर तो बॉल डेड बॉल घोषित केला जाईल, कारण या मैदानावर वारा भरपूर असतो आणि हे घडलंय मागील मॅच मध्ये. त्यामुळे आत्ताच हे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. रोहन सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. फार चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. वेगवान तेज तर्रार चेंडू, परंतु दिशामधून भरकटलाय. या क्षणाला जॉन्टी वाईट बॉलचा इशारा. 100चा आपण पाहणी केली तर आतापर्यंत या इनिंग मधला तिसरा अवांतर चेंडू आहे आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय 28 धावांवर. फार मजा येईल या मॅच मध्ये, कारण एका बाजूला इन्फॉर्म वळवळी संघ आपण बघतोय आणि तेवढाच दमदार आपण नावा संघाचं देखील वर्चस्व टेनिस विश्वामध्ये पाहिलंय. खोदून काढल्या बॉलला, गॅप मधून निघायला, परंतु गती कमी राहिली. फील्ड पोहोचलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या गलीमध्ये जात असताना त्यानं हा बॉल फील्ड केलाय. 1 रन स्ट्राईक रोटेट केले जाईल. सिंगलही चालेल सध्या क्षणाला, कारण विकेटची जी पडझड आहे ती सध्या थांबवायचं, बॅलन्स करून खेळायचं. तिसरं षटक सुरू आहे. यानंतर अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि नुकतंच या ओव्हरला सुरुवात झाली, त्यामुळे विकेटची पडझड थांबवायचं आहे. जरूर का असा संकल्प या दोन्ही बॅटरने केला असावा. पुन्हा एकदा गती कमी केली. हो, डायरेक्ट हिट करायचं होतं. यशच्या पाठीमागे मनीष होता आणि यासाठी तो ओळखला जातो, चपलाईसाठी ओळखला जातो आणि लगेचच त्याने थ्रो तिथे फेकून दिला होता. ऋषी सध्या हाच प्रयत्न होता की गॅप मधून बॉल काढायचा, परंतु कॉन्टॅक्ट तिथे बनलेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. स्कोरबोर्ड 29 वर 4 विकेट. ओ, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. मच नेडेड 6 षटकार. टॉस साठी आपण विनंती करेन. यानंतर कुंडेवाल जो संघ अगदी वेळेवर आलाय, परंतु मी भिंगारी संघाला आता विनंती करेन, चला टॉस साठी लगेचच पोहोचा तुम्ही. संजयजी वास्कर आमचे 40+ लेजंड खेळाडू आणि रेग्युलर मधून फार चांगला क्रिकेट ते खेळतात. त्यांचं आगमन यॉर्कर स्पेशालिस्ट, स्वागत आपलंही. वाईड यॉर्कर केलाय, इनसाइड आउट ऑफ फटका खेळाय. स्टँडर्ड शॉट निघालाय, वेगाने निघालाय, बाउंड्री लाईन बाहेर. 1 टप्पा सीमा पार चौकार. स्कोरबोर्ड 39 धावांवर पोहोचलाय. फ्लिक ऑफ द रिस्क केलाय. पुन्हा एकदा निघालाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषी चौधरी आक्रमक झालाय. आणखीन एक षटकार. चला, स्कोरबोर्ड वर हलवलो. वळवळी संघाने खरं तर इम्प्रूव्हमेंट केलंय. पहिले षटक 10 धावांचं होतं, दुसऱ्या षटकामध्ये 16 रन आले, तर या ओव्हरमध्ये तब्बल 19 रन आलेत. रशीद चौधरीची फार चांगली बॅटिंग. मी म्हटलं होतं की त्याला जबाबदारी घ्याव्या लागतील, कारण प्रमुख विकेट 4 गमावले होते टीमनं आणि त्यानंतर तो आक्रमक झालाय. जसं बिल्डिंग ब्लॉक्स आपण पाहतो. 45 रन बनतायत बोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ज्या रोहननं पहिल्या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी केली. मुळात याही ओव्हरमध्ये पहिले 3 बॉल फार चांगले खेळ, परंतु म्हणतात ना, एकदा जर बॅटरला लाईन सापडली आणि तो आक्रमक झाला तर भल्या भल्या गोलंदाजाची लाईन बिघडते आणि अगदी तसंच मागे 3 बॉल मध्ये झालं रोहन सोबत. 45 वर टोटल स्कोरबोर्ड. एका बाजूला आता गोलंदाजीसाठी युवा जिगरबाज खेळाडू अथर्व म्हात्रे.
सज्ज झालाय अथर्व गोलंदाजीसाठी. लेफ्टम सीमर गोलंदाज चौथ्या क्रमांकावर तो गोलंदाजी करणार आहे. यंग टॅलेंट आहे नावागावचं. 45 एका बाजूला आपण बघितले. ओल्ड इज गोल्ड रोहन चिखलेकर बॅटिंग साठी सायकलींकडे. पहिला बॉल यॉर्कर लाईनवर त्यांनी फेकलाय. सिंगल करत असताना आपला काम त्यांनी केलंय, आपला रोल अदा केलाय. कारण असं म्हणतात ना की हिरोची भूमिका वेगळी असते आणि त्यासोबत सपोर्ट जे मागे उभे असतात सब डान्सर त्यांची भूमिका वेगळी असते. आणि सध्या रोहन एक मोठा प्लेअर या टीमचा बाहुबली आहे, परंतु सध्या तो बॅटिंग करत असताना थोडं संयमात्मक खेळ करतोय. मागील 2 सिंगल त्यांनी केलेत आणि एका बाजूला ऋषीला ऑन सायकलींकडे आणले जाईल. 46वा बोर्डवर आहेत. एक वेल सेट बॅटर आहे सायकलींकडे आणि त्या अथर्वच्या विरुद्ध मी अगोदरच म्हटलं लेफ्टम सीमर गोलंदाज आहे. स्पीड विथ सिंग अगदी आपण म्हणतो वेगासोबत जर तुमच्याकडे टर्न करण्याची क्षमता असेल तर तुम्ही यशस्वी बनता. आणि जणू काय हे मनमंत्र अगदी अवलंबलंय. हे मनमंत्र अगदी अथर्व म्हात्रेचं आपण बघतोय, ज्यामध्ये स्पीड विथ स्विंग इज इक्वल टू सक्सेस हे बघा मिळालं. मागील बॉलवर पहिले 2 बॉल प्रभावित करणारे राहिलेत. क्रिकेट खेळामध्ये तुमचा प्रभाव, तुमचा ॲटिट्यूड हा चांगला असला पाहिजे आणि तो करतोय अथर्व. हा डायरेक्ट दिलाय. स्तुती करावी आणि एखाद्या खेळाडूनं चण्याच्या झाडावर चढावं असंच काही घडलंय, कारण हा डायरेक्टली फुल टॉस दिलाय बॅटिंग टीमनं. DRS घेतलाय. वेस्ट ऑफ बाईट चेक केलं जाईल. तिसरे पंच जॉईंट ऑफ प्लीज. डिसिजन पेंडिंग आपण ठेवलाय, बघायचं आपण चेक करू. दुपारचं लंच तेही करत होते, परंतु पंचांचं हे काम, तिसरं पंचांचं देखील तेवढंच असं. कधी कधी हातात घेतलेला घास ठेवून पुन्हा ते इनॅक्शन मध्ये यावं लागतं, कारण जबाबदाऱ्या मोठ्या असतात पंचांच्या. चला आमची एवन जोडी गावाध्यक्ष सन्माननीय नारायण घरत यांचं इथे आगमन झालंय आणि नामदेवजी केणी यांचं आगमन. एवन जोडी माजी गावाध्यक्ष त्यांचं हार्दिक स्वागत. डिसिजन पेंडिंग होता, थोडाच वेळा निर्णय पंच देतील. एक्झॅक्टली किती हाईट फॅक्टर हे चेक केलं जाईल. थोडा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. योग्य निर्णय काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ नो बॉल. DRS सक्सेसफुल. चला षटकार आलाय मागे बॉलवर. 9+6 आलाय. स्कोरबोर्ड 50 अप. हो हा फ्री हिटचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये. स्विंग केला बॉलला. स्कोरबोर्ड 53 धावा बघायला मिळत आहेत. 53 ऑन बोर्डवर. अथर्व म्हात्रे गोलंदाजी करतोय, परंतु मागील त्याने बॉल जो एक्स्ट्रा खेळ होता त्याला अगदी बघू शकता आपण कव्हर केल्या डॉट बॉलनं. आणखी एक चांगला बॉल, परंतु तेवढाच बॅकफुटला जात असताना पंच केलाय. हा मापून तोडून लगावलेला फटका षटकार. एकोणसाठ धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. 59 ऑन बोर्डवर. अथर्व याला आपण गोलंदाजी करताना बघतोय, त्याच्यावर आक्रमण केलंय सध्या. ऋषी चौधरी का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. अगदी टॉप क्लास प्रदर्शन त्याचं सुरू आहे. आणखीन एक मॅक्झिमम षटकार.
जे स्कोरबोर्ड आपण बघतोय 65 धावांवर पोहोचतोय आणि ज्यामध्ये ऋषी खेळतोय वैयक्तिक 39 धावांवर. काय बॅटिंग केली ऋषीनं. स्लोरवानी केलाय, गती कमी करून घेतली, फसवलं खरं तर. गतीनं बीट केला आणि बॉल त्यासोबत डीपी राहिलाय आणि हे षटक फार मोठं राहिलं अथर्वचं, कारण 3 मॅक्झिमम हिट आले आणि त्यासोबत एक नो बॉल एक सिंगल अशा 20 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. आणि बॅटिंग करत असताना आता चित्र असं दिसतंय की वळवळी संघ जसजसा पुढे बॅटिंग करत चाललाय तसं धावांचं करंट रन रेट तो वाढवत चाललाय आणि 4 षटकं संपतात. एकूण स्कोरबोर्डवर रन आहेत 65 धावा. स्कोरबोर्ड तुम्हाला बघा मिळेल 65 धावा ऑन बोर्डवर सध्या लागतायत. देतोरला गोलंदाजी करणार आहेत, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केल्या. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावीच लागेल नावे टीमच्या दृष्टिकोनातून, कारण ते महत्वाचं आहे. एका बाजूला आपण वळवळी संघाला बघितलं तर त्यांची गोलंदाजी ही त्यांचे प्रमुख अस्त्र आहेत आणि सध्या ऋषीनं जी बॅटिंग केली ती फार उपयुक्त आहे, जिथे संघाचा डाव कोसळत होता आणि अशा स्वरूपामध्ये तो दीपस्तंभासारखा उभा राहून बॅटिंग त्यांनी केली. आज सगळ्यात जास्त इम्प्रेसिव्ह फलंदाजी कोणी केली असेल तो दुतुम संघाचा परेशला आपण बघितला, त्याच्या पाठोपाठ आकाश असेल आणि आता ऋषी चौधरी. स्किट केल्या बॉलला रोहन बाहुबली सायकलींकडे. नेहमी मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, परंतु सध्या तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटत नाही की सध्या रोहनला आक्रमण केलं पाहिजे, त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे स्ट्राईक रोटेट करण्याचं, परंतु सध्या जेवढा तो नॉसेक इन कडे ऋषी राहील तेवढं बेनिफिट ठरू शकतो. मानस पाटील अंतिम षटक हाताळतोय. पुन्हा एकदा गती कमी केली, फटका चांगला खेचलाय, बॅकवर्ड कव्हर पॉइंटला निघालाय चेंडू. गुड फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केले, तिसरे साडे निघालेत आणि आज चुकीच्या एंडला थ्रो आल्यात. 3 रन या बॉलवर पूर्ण झालेत. मला वाटतं रोहन चिखलेकरनं बऱ्याच वर्षातनं 3 धावा धावून पूर्ण केले असतील मुकेश भाई. भरपूर दिवसात 2 धावा तो करतो, परंतु तिसरी धाव म्हटलं तर तो सांगतो नको, परंतु आज वेळ मिळाला. 3 रन इथे पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्डवर धावा लागले टोटल 68 रन. एक मोठा टार्गेट कडे सध्या ट्रॅव्हलिंग करतोय मानस पाटील. पहिले 2 बॉल फार चांगले त्याने हाताळले, परंतु कसं राहिले षटक. पुन्हा एकदा ऑफ कटर बॉल रॉंग वन यूज केलाय. हे केलं पाहिजे जेव्हा बॅटमन अगदी बॅटर तुमच्यावर हवे होतं. लेग कटर तुमचे असफल राहतात, जेव्हा तुमचे स्ट्रेट यॉर्कर असफल राहतात तेव्हा तुम्ही एखादा रॉंग वन यूज करू शकता आणि अगदी योग्य वेळेवर तो रॉंग वन यूज केलाय. मानस पाटीलला डॉट बॉल इथे बघा मिळतं. 3 बॉल डिलिव्हर केले, 3 रन आले त्या ओव्हरमध्ये. काहीसा स्कोरबोर्ड तिथे थांबवलाय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जो खेळाडू मैदानामध्ये फार आक्रमक आहे ऋषी चौधरी आणि त्याच्या अगेन्स्ट डान्सिंग डाऊन द विकेट फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलाय. 1 रन बनली आहे, दुसरे साठी निघालाय. बॉल अचानक वळण घेतला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन बाहेर 4 धावांसाठी. मी विनंती करेन भिंगारी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 72 धावांवर. आजचा सगळ्यात मोठा स्कोर बनलाय. वैयक्तिक 43 खेळतोय ऋषी चौधरी. अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत या पहिल्या इनिंगचे, त्यामुळे अर्धशतक बनवण्याची संधी त्याच्याकडे या. परंतु एका बाजूला सध्या विचार करत असेल गावदेवी नावा संघ देखील की इथून अगदी स्कोर थोडा थांबला पाहिजे. अगदी स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 72 धावांवर. नावे गावचे आमचे डॅशिंग सरपंच विजेंद्रभाई पाटील गोट्याबाई आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते लाईव्ह पाहतायत. 72 वर सध्या संघ आपण बघतोय मानस पाटील. अंतिमचे 2 चेंडू उर्वरित शिल्लक राहिले. हो काय आपला तो ना बॉल डिलिव्हरी केलाय.
100 पैकी 100 गुण द्यावे असा हा चेंडू वाईड यॉर्कर. जेव्हा फलंदाज तुमच्यावर हवे होतात तेव्हा बेस्ट चॉईस फर्स्ट चॉईस तुमची असते. अगदी वाईड यॉर्करने ती निवडली. गुड बॉलिंग मानस. 5 बॉल त्याने फेकलेत आणि फक्त आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने 7 रन खर्च केलेत. धावसंख्याची झपाट्याने उंचीवर होती आणि ते आता थोडी डाऊन केले परंतु अंतिम बॉल शेवटचा बॉल तोही यॉर्कर आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चालला. फिल्डरना पुन्हा एकदा खराब फिल्डिंग केली आहे. 2 रन पूर्ण झालेत आणि ते रोहनला परत तिसरी धावायची आहे आणि आता 2 रन मिळते. तिसरीच्या प्रयत्नात ते धावबाद होत आहेत. आज रोहन दमछाक झाली आहे. राजेश कातारा साहेब संध्याकाळी लक्ष द्यावं लागेल रोहनवर कारण